नमस्कार. आचार्य 90 FM आयोजित शक्तिरूपेण नवदुर्गा या कार्यक्रमात मी कविता घाणेकर आपल्याला आज महाराणी राणूबाई जाधव यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. पूर्वीच्या काळात आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रतिभावंत व प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होऊन गेले, पण सगळ्यांचीच माहिती आपल्याला इतिहासात सापडत नाही. काही फार कमी व्यक्ती आहेत की ज्यांच्याबद्दल थोडीफार माहिती उपलब्ध आहे. महाराणी राणूबाई या देखील अशाच एक व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला इतिहासात जास्त माहिती उपलब्ध नाही. कोण आहेत या महाराणी राणूबाई? चला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना एकूण 8 मुले होती. त्यांचे 2 मुलगे छत्रपती संभाजीराजे व छत्रपती राजाराम. 6 मुली सखुबाई निंबाळकर, अंबिकाबाई महाडिक, राणूबाई जाधव, कमलाबाई पालकर, टिपाबाई आणि राजकुंवरबाई शिर्के. महाराणी राणूबाई जाधव या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांच्या द्वितीय कन्या, छत्रपती संभाजीराजे यांच्या थोरल्या भगिनी. महाराणी राणूबाई यांचा उल्लेख शिवकन्या म्हणून केला जातो. राणूबाई यांचा जन्म इसवी सन 1651 मध्ये राजगडावर झाला. सईबाई महाराणी साहेबांच्या मृत्यूनंतर साधारण 1 वर्षानंतर जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1660 मध्ये महाराणी राणूबाई यांचा विवाह राजगडावर लावून दिला. राणूबाईंचा विवाह सिंदखेडचे महाराज लखुजी जाधव यांचे पणतू अचलोजीराजे जाधव यांच्याबरोबर झाला. राणूबाईंचा विवाह हा जाधवांच्या शक्तिशाली मराठा कुळातील वैवाहिक संबंधाचा एक भाग होता. जाधवांच्या घराण्यात राणूबाईचा विवाह करून जिजाबाई माँसाहेबांनी आपल्या माहेरचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आजोळचं नातं आणखीन जवळ केलं. अचलोजीराजे जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्यात 10,000 सैनिकांच्या दलाचे प्रमुख होते. त्यांच्याबरोबर दक्षिणेकडील मोहिमेत सरदार कोंडाजी फर्जद व सरदार मानाजी पायगुडे सहभागी होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात म्हणजे इसवी सन 1680 ते इसवी सन 1707 या काळात महाराणी राणूबाई यांचं वास्तव्य रायगडावरच होतं. त्यांचे पती जाधवराव हे मुघलांबरोबर युद्धात व्यस्त होते. राणूबाई या अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या आणि राजकारणात कुशल होत्या. रायगडावर शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत महाराणी राणूबाई या संभाजीराजे यांना राज्यकारभारात मदत करत होत्या. रायगडावरील राज्यकारभार व कायदेशीर कारभारांमध्ये त्या स्वतः जातीने लक्ष घालत होत्या. महाराणी राणूबाई यांचे संभाजीराजे यांच्यावर खूप प्रेम होते. सईबाई राणी सरकारांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना त्यांनी आईची उणीव कधीच जाणवू दिली नाही. त्या संभाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे ढाल बनून राहिल्या. इसवी सन 1679 मध्ये संभाजीराजे दिलेरखानाच्या कैदेतून निसटले. त्यावेळेला त्यांच्यासोबत महाराणी राणूबाई आणि त्यांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई होत्या. बहिर्जी नाईक यांनी संभाजीराजांना सल्ला दिला की तुम्ही स्वराज्यात एकटेच परता. त्यामुळे संभाजीराजांनी महाराणी राणूबाई आणि महाराणी दुर्गाबाई यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली आणि ते स्वराज्यात एकटे परतले. संभाजीराजांचा पाठलाग करणाऱ्या दिलेरखानाच्या जेव्हा हे लक्षात आले की संभाजीराजे एकटेच आहेत, तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग करायचा थांबवला आणि तो माघारी फिरला. त्याने राणूबाई आणि दुर्गाबाई यांना शोधून काढले आणि त्यांना बंदी बनवून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. या किल्ल्यात बराच काळ त्या बंदिवासात होत्या. आपल्या हयातीत महाराणी राणूबाई या साताऱ्यामधील भुईंज येथील त्या जाधवांच्या वाड्यात राहत होत्या. भुईंज येथील जाधवांचा हा वाडा
राणू हक्काचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. आजही भुईंचा हा वाडा इतिहासाच्या पाऊलखुणा जपत दिमागात उभा आहे. राणूबाई यांचे वंशज महेंद्र सिंग उर्फ भैयासाहेब जाधव हे सध्या तेथे वास्तव्यास आहेत. महाराणी राणूबाई यांच्या मृत्यूबद्दल देखील खात्रीलायक अशी माहिती उपलब्ध नाही. काहींच्या मते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1660 राणूबाई यांचे मनोबल खचले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर काहींच्या मते 1691 राणूबाईंचे पती अचलोजीराजे यांचा मृत्यू झाला आणि राणूबाई सती गेल्या. महाराणी राणूबाई जाधव म्हणजे प्रेम, त्याग आणि समर्पण याच्या अखंड वाहणार झराच होत्या. आपल्या गुणांनी आणि स्वभावाने मराठा साम्राज्यात स्वतःचं मानाचं स्थान निर्माण करणाऱ्या या शिवकन्येला माझा मानाचा मुजरा. नमस्कार.